डोंबिवली स्टेशन बाहेरचे फेरीवाले आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मराठी तरुणीच्या इंस्टाग्राम स्टोरीची मनसेकडून दखल घेण्यात आली आहे। मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। परप्रांतीय फेरीवाल्यांवर महानगरपालिकेचे अधिकारी मेहरबान झाल्याचा आरोप करण्यात आलाय। रस्त्यावर शोरमा विकणाऱ्या मराठी तरुणीच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे। मनपानं केवळ मराठी तरुणीच्या स्टॉलवर कारवाई केलेली होती आणि रोज 300 रुपये हप्ता घेतल्याची देखील त्या तरुणीनं तक्रार केलेली होती। रस्त्यावर शोरमा विकणाऱ्या तरुणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे। इथे सगळे बेवडे लोक बसतात। मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा। 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज। कोण घेतात? येणारे घेतात दादा बरोबर येऊन। 300 रुपये रोज? हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। कोण घेतात? महापालिकेवाले की सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? हे सगळं खोटं। इथे जी आज पूर्ण बदमन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येतं ना दादा। हे रोज लावतील माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसले दादा। हे सगळं खोटं आहे। माझा स्टॉल बंद केला, इथून वरून फोटो टाकला आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं की मी व्हिडिओ टाकलाय। मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, सर्वांचे स्टॉल बंद केले हे दाखवण्यासाठी की हिचा एकटीचा स्टॉल नाही बंद करत। सर्वांचे बंद केले आणि माझ्या इथे आले। मी म्हटलं दादा माझं तुम्ही गाडी नका नेऊ, सिलेंडर तुमच्याकडे ऑलरेडी एक आहे। तर ते बोलले की नाही घेऊनच जायला लागेल। मी एवढी जबरदस्ती केली तेव्हा त्यांनी परत दुसरा सिलेंडर घेऊन गेले। मग त्या दिवशी मी ठरवलं की मला आता हे सर्व टाकायलाच लागेल। माझ्या संगती खूप चुकीचं होत आहे। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे। तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये। ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे। त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।